मित्रांनो, आज मी मारुती सुझुकी विषयी खूप डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे, कारण ही फक्त काही नवीन कारच्या फॅक्टरीचीच बातमी नाहीये. ही आहे भारताच्या ऑटो मार्केटमधील पुढील 10 वर्षाची तयारी. होय मित्रांनो, मारुती सुझुकी भारतातील एक सगळ्यात मोठी कार उत्पादक कंपनी. आता गुजरातमध्ये त्यांनी 35,000 कोटींचा भला मोठा प्लांट उभारत आहेत. आता गुजरातमध्येच का हे नंतर सांगेल, ह्याच्यावर आपण नंतर बोलूया. पण थांबा, हा प्लांट काही उद्यापासून सुरू होत नाहीये. या प्लांटचं उत्पादन ऍक्च्युअली फायनान्शियल 29 पासून सुरू होणार आहे. म्हणजेच ही गुंतवणूक आजच्या मागणीसाठी नाहीये, तर भविष्यात येणाऱ्या मोठ्या मागणीसाठी त्यांची पूर्वतयारी असं म्हणू शकतो. आता इम्पॉर्टंट गोष्ट, या प्लांटमुळे मारुतीची क्षमता दरवर्षी 10 लाख अतिरिक्त कार्स इतकी वाढणार आहे आणि हा प्लांट टप्प्याटप्प्याने उभारला जाईल. याचा अर्थ हा निर्णय उत्साहात किंवा कोणतीही हाईप क्रिएट करण्यासाठी घेतलेला नाहीये, तर एक शिस्तबद्ध आणि नियोजित प्लॅनिंगचा भाग आहे. आता यासाठी गुजरातच का, हा प्रश्न महत्वाचा याच्यामध्ये प्रत्येकाला पडतो, कारण मारुतीचे तिथे आधीच एक मजबूत प्लांट आहेत. त्यांचे ऑलरेडी तिथे गाड्या तयार होतात. याच्या बरोबर त्यांना एक सप्लायर नेटवर्क पण त्यांनी त्याच्यामध्ये तयार केलेले ऑलरेडी. तिकडे लॉजिस्टिक स्वस्त आणि सोपी आहेत. गव्हर्नमेंट पॉलिसी पण तिकडे स्टेबल आहे. आता वाटू शकतं आपल्या पुण्यात पण हे सगळं आहे, पण शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न. ओके, म्हणजेच मारुती एक कॉस्ट इफिशियंट मॅन्युफॅक्चरिंग हब असून मजबूत करते आणि येणाऱ्या काळासाठी ऑटो सेक्टरला खूप चांगली गोष्ट आहे, कारण या प्रकल्पातून जवळपास 12,000 थेट रोजगार निर्माण होणार आहेत. पण लक्षात ठेवा, नोकऱ्या हा फक्त दिसणारा फायदा आहे. खरा उद्देश जेव्हा मार्केट वेगाने वाढेल तेव्हा मारुतीला ओव्हर टाइम इम्पोर्ट्स किंवा घाईघाईने एक्सपान्शन करायचं नाहीये. त्यांना आधीच कॅपॅसिटी तयार ठेवायची आहे, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा निर्णय मॅनेजिंग डायरेक्टर यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मीटिंगमध्ये घेतला आणि जवळपास 35,000 कोटींचे अंदाजे सगळे निर्णय यांनी त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. ओके, आता जेव्हा फ्युचर डिमांड स्पष्ट दिसतंय, मारुती सुझुकी आपलं मार्केट लिडरशिप पुढील दशकासाठी आधीच लॉक करते. मग या संबंधित तुम्हाला काय वाटतं बरं? खरंच मारुतीची जी लिडरशिप आहे ती राहील का, किंवा दुसरं कोणी त्याला टक्कर देईल? प्लीज कमेंट करायला विसरू नका.